सुता सुनो शुशेषा मुद्रा भद्राय राज्यते. थकून थकून एका झाडाखाली बसावं, झाडाखाली विंचू निघावा, विंचवाला बघून पळ सुटावं, पळता पळता विहिरीत पडावं, विहिरीत मगर दिसावी, मगरीपासून वाचण्यासाठी पुन्हा वर यावं तर वाघ दिसावा, वाघापासून वाचण्यासाठी पुन्हा त्याच विहिरीत उडी टाकावी, उडी टाकता टाकता एका फांदीला पकडावं, फांदीवरचं मोह उठावं आणि मधाच थेंब तोंडात पडावा. याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. अन्नाच्या भुकेतून विचारांची धोके विसरली की क्रांती सुरुवात होते. क्रांती करणाऱ्यांच्या रक्ताचे वाट वाहू लागतात. क्रांती करणाऱ्या संसाराची राख रांगोळी होते. परंतु ज्यांचा क्रांती सहभाग नसतो त्यांच्या अनेक पिढ्या मात्र आनंदाने जगू लागतात. सन्माननीय व्यासपीठावर सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. मी सलोनी गुलाबराव चंडोल आपल्यासमोर विषय मांडते. कर्तव्यदक्ष येथील श्रेष्ठ राणी राजमाता जिजाऊ. आपल्या महाराष्ट्र इतिहास लिहिला शाहिरांच्या दाफांनी, घोड्यांच्या ताफांनी, तलवारीच्या खणखणाटींनी, ढगाच्या कडकडाटींनी, डोंगराच्या हिरव्या पिवळ्या शालीनं आणि सह्याद्रीच्या ढालीनं. जगण्याचा भान आणि जगण्याची जाणीव विसरून जातं असलेल्या पिढीतून उभं राहतं. ती चांगल्या आचारांची, चांगल्या विचारांची आणि चांगल्या संस्कारांची पिढी तुम्ही निर्माण करत आहात. हीच खऱ्या आनंदाची गोष्ट. विद्येविना मती गेली, मती विना गती गेली, गती विना वित्त गेले आणि वित्त विना शूद्र कसले एवढे अनंत एका विद्येने केले. या ओळींमध्ये विद्येचे महत्त्व समजून सांगितलेले आहे. इतिहासाचे घोर अज्ञान हा एक अपराध आहे, तर इतिहासाचे अटाक ज्ञान ही एक वैचारिक आवश्यकता आहे. या भूमिकेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि राजमाता जिजाऊंच्या यांच्या चरित्रचिंतनासाठी मी उपयुक्त झाले आहे. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड राजा येथे झाला. संपूर्ण भारतात ज्यांनी मोठमोठे मावळे घेऊन मुघलशाहीची कत्तल करून ती पेशवाई टाकून स्वराज्य स्थापना केली ते एकमेव अद्वितीय गडपती, गजअश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टप्रधान जागृत, अष्टप्रधान विष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलवतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, योगीराज, राजा छत्रपती महाराजांचा, मासाहेब जिजाऊंचा, अंगणातली तुळस, गोट्यातली गाय आणि घरातली माय यांच्यावर कोणीही वाकडी नजर टाकता कामा नाही अशी शिकवण राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिली होती. महाराष्ट्रातील सर्व व्यक्तींना कळायला हवं, जसे मराठ्यांमध्ये रणमर्द आहे तसे रणमर्दिनी सुद्धा आहेत. ज्यांच्या समशिरींना वाईटांचे रक्त लागल्याशिवाय म्यान होणार नाही. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवबांना स्त्रियांचा आदर करणे ही शिकवण दिली. जगातल्या प्रत्येक राजाच्या एका हातात ढाल आणि एका हातात तलवार आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे हे जगातले दोनच राजे असे होऊन गेले की त्यांच्या पाठीवर ढाल आहे. कारण त्यांना 350 वर्षे अगोदर सुद्धा माहित होतं, पाठीवरच वार करणारे पैदा होतील, छातीवर वार करणारे जन्मालाच येणार नाही, छातीवर वार करणारे जन्मालाच येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे हे जगातले दोन असे राजे होऊन गेले की जगातल्या प्रत्येक राजाच्या दरबारात स्त्रीने नाचगाणी सादर केली, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात कधीच स्त्रीने नाचगाणी सादर केली नाही. कारण परस्त्रीला माते समान मानावे ही शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊंनी दिली होती. बादशाह आलमगीर यांच्या नाकामध्ये दम करणारी एक बाई राजमाता जिजाऊ ही मुघलांना म्हणते, ना वाकणार ना झुकणार, अन्यायाविरुद्ध पलटून वार करणार, ना वाकणार ना झुकणार, अन्यायाविरुद्ध पलटून वार करणार. हे हिंदवी स्वराज्य आहे, इथे आयाबायांची पूजा केली जाते. हे हिंदवी स्वराज्य आहे, इथे आयाबायांची पूजा केली जाते. जा आणि जाऊन सांग तुझ्या त्या बादशाला, आता पुण्याची जहागिरी महाराज साहेबांची अर्धांगिरी चालवते, महाराज साहेबांची अर्धांगिरी चालवते. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. पराक्रमाची पोवाडे त्यांच्या कानावर पडत होते. ज्या वयात मुलं बाहुलीचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात दंग असतात, त्या वयात मात्र जिजाऊ तलवारीची मूठ पक्क धरण्यात दंग होत्या. लष्करी प्रशिक्षणाच्या लखुजीकडे हट्ट करणाऱ्या सावित्री महान थोरवीरांच्या गोष्टी ऐकून त्यांचे स्फुरण चढत होते. कारण त्यावेळची परिस्थिती प्रचंड वाईट होती. शत्रूचे सरदार आया बहिणीची आगरू वेशीला टांगत होते. आगरू वेशीला टांगत होते. स्वातंत्र्य कशाला म्हणतात हे विसरून गेलेला समाज निमूटपणे हे सर्व अत्याचार सहन करत होता. शेतकऱ्यांची तर येऊन वाईट अवस्था होती. पिकवावा आपण, कणगी मात्र भाषेची भरावी, घाम गाळावा आपण, पोट मात्र दुसऱ्यांचं भरावं. या सगळ्या अन्यायाविषयी जिजाऊ माताला एक पुत्र या भूमीवर पाहायचा होता. 1605 मध्ये जिजाऊ माता व शहाजीराजे भोसले यांचा विवाह झाला. जिजाऊ माता ह्या विदर्भातल्या, शहाजीराजे भोसले हे मराठवाड्यातले, म्हणजेच विदर्भातले लेक येते आणि मराठवाड्यातला पुत्र उभा राहतो. यांच्या जाणीवेतनं
स्वराज्य उभा करणारा सुछत्रपती आपल्या महाराष्ट्राचा लोककल्याणकारी छत्र उभा करतो, लोककल्याणकारी छत्र उभा करतो. स्वराज्य निर्माण करण्यामध्ये शिवाजी महाराज यांचं नाव घेतलं जातं. हे सांगण्याचा अर्थ असा की स्वराज्य संस्थापकामध्ये मराठवाड्याचं पण नाव घ्यावं लागतं. ही सर्वात महत्त्वाची बाब आहे, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. एक प्रसंग आहे. एकदा एक हत्ती पिसाळा होता. त्यामध्ये त्यास पकडण्यास 2 पथके निर्माण करण्यात आली. एक पथक होते जाधवांचे, दुसरे पथक होते भोसल्यांचे. प्रथम पथक होते जाधवांचे, त्याचे नेतृत्व दत्ताजीराव जाधव म्हणजेच जिजामाता यांचे बंधू करत होते. दुसरे पथक होते भोसल्यांचे, त्याचे नेतृत्व संभाजीराजे भोसले करत होते. त्यामध्ये भांडण झाली. संभाजीराजे भोसले यांनी दत्ताजीराव जाधव यांच्यावर वार केला व त्यांना ठार केले.